राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय संजय शिरसाट सध्या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आहेत। आयकर विभागाने त्यांना 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या शपथपत्रात दाखवलेल्या संपत्तीच्या झालेल्या कोट्यावधींच्या वाढीच्या स्पष्टीकरणासाठी नोटीस पाठवली आहे। यासोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरण उघडकीस आणत शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी जाहीर केली आहे। या सगळ्या घडामोडींमुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढल्या असून महायुती सरकारमधील अंतर्गत गँग वॉरची चर्चा जोरात आहे। सौंदर्य, मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय? आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला। घर असो की ऑफिस, शाळा असो की हॉस्पिटल, हॉटेल असो की गार्डन, अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर, सगळं काही एकाच ठिकाणी। आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स, दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती। फक्त एकदाच या आणि तुमचं घर, ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका। श्री इम्पॅक्स म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व। छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरणाने शिरसाट यांना अडचणीत आणलंय। अंबादास दानवे यांनी आरोप केला की 110 कोटी रुपये किमतीचे हे हॉटेल शिरसाट यांच्या मुलाने केवळ 67 कोटी रुपयांना खरेदी केलंय। या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा करत दानवेंनी 22 मे 2025 रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। शिरसाट यांनी या प्रकरणातून माघार घेत निविदा रद्द केली, परंतु फडणवीसांनी चौकशीचे आदेश देऊन शिरसाट यांच्यावरील दबाव वाढवला। यामुळे फडणवीसांनी शिरसाटांचा गेम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। 5 वर्षात संपत्तीत 13 पटींनी वाढ। जंगम मालमत्ता 2019 मध्ये 1.21 कोटीवरून 13.37 कोटी 2024 मध्ये। स्थावर मालमत्ता 1.24 कोटीवरून 19.65 कोटी। सोने 16 लाखावरून 1.42 कोटी। ठेवी 5 लाख वरून 81 लाख। वाहने 85 लाख वरून 1.8 कोटी। दरम्यान शिरसाट यांची 13 पटींनी वाढलेली संपत्ती आयकर विभागाच्या नजरेत आली असून याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आलंय। MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही शिरसाट यांच्या बेकायदा मालमत्ता खरेदीचे कागदोपत्री पुरावे सादर करत ईडी आणि आयकर विभागाकडे चौकशीची मागणी केली होती। शिरसाट यांना ईडी आणि आयकर विभागाच्या नोटिसा मिळाल्याने आणि फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्याने महायुती सरकारमधील अंतर्गत तणाव समोर आलाय। काहींच्या मते शिंदे गटावरील दबाव वाढवण्यासाठी फडणवीसांनी हा गेम खेळला। याच दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली वारीनेही अनेक प्रश्न उपस्थित केलेत। विरोधकांचा दावा आहे की शिंदे गट आणि भाजप यांच्यातील गँग वॉरमुळे हे सगळे घडत आहे। शिरसाट यांनी नोटीसीला कायदेशीररित्या उत्तर देण्याचे आश्वासन दिलंय, मात्र हॉटेल व्हिट्स प्रकरण, संपत्ती वाढ आणि रोकड व्हिडिओ यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढत आहे। विरोधकांनीही या मुद्द्यावरून महायुती सरकारवर हल्ला चढवलाय। आता उच्चस्तरीय चौकशीतून काय समोर येते आणि शिरसाट या नोटिसांना कसे सामोरे जातात यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।